पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपण बसलेलो आहोत. दोनही हात गुडघ्यांवरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर, स्थूल व्यायाम केल्यानंतर ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडतोय त्या त्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य होऊ द्यायची आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचं आहे. या स्थितीमध्ये फक्त आपल्या श्वसनाकडे, ताण पडलेल्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. मनामध्ये येणाऱ्या अतिरिक्त विचारांना प्रतिक्रिया द्यायची नाहीये. अधिक लक्ष श्वास आणि स्नायूंकडे. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती, आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनाम् पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक सिंपल पर्वतासन. श्वास आतमध्ये, श्वास बाहेर सोडत डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर डावीकडे वाकायचा आहे. श्वास घेत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, तर श्वास घेत सरळ. 1 श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला, 2 श्वास बाहेर, परत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, डावीकडे झुकायचा आहे. 2 डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायचे. आता श्वास घेत वर यायचा. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ, 2 श्वास बाहेर उजव्या बाजूला झुकायचा. हनुवटी उजव्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. परत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये, परत डाव्या बाजूला, 2 श्वास बाहेर, हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला, टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे. परत श्वास घेत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर उजव्या बाजूला, हनुवटी उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. पोटावरती दाब येणं हे महत्वाचं आहे. परत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये घेत सरळ आणि हात बाजूला, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या, डावी हाताचे 2 श्वास बाहेर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे करायचे. डावा हात वरती करायचा. श्वास आतमध्ये घेत 1 श्वास आतमध्ये, डावा हात वर. आता परत हात करायचा खाली खांद्याच्या रेषेमध्ये. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. फक्त हाताची हालचाल करायची आहे हात श्वासावर. परत 1 श्वास आतमध्ये, हात वर, खोल श्वास घ्या, रोखून धरा. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, हात वर, परत हात खाली. 2 श्वास बाहेर. उजवा हात सरळ करायचा आहे आणि परत सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. श्वासावरती लक्ष पूर्ण द्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. करूयात उजव्या बाजूने पुन्हा सेम. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे वळायचंय. 2 श्वास बाहेर,
उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे करायचा आहे, मान मागे, श्वास आतमध्ये घेत उजवा हात वरती करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, उजवा हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, खोल श्वास घ्यायचा प्रयत्न करा, छातीचा पिंजरा पूर्ण फुगवायचा आहे. दोन श्वास बाहेर, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळवायचा आहे. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. आता एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन्ही हातांचे बोट गुंफायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, मान करायची सरळ, हात खांद्यातून वर खेचायचे कानाच्या मागे आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, परत सरळवायचं, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, छातीचा पिंजऱ्याला ताण, खांद्यातून हात वर खेचायचे पाठीमागे, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, हात खांद्यातून वर कानाच्या मागे, डावीकडे वळायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, हात सरळ करायचे आहेत, बोटांना ताण द्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेत मुठी बंद करायच्या, श्वास बाहेर सोडत सरळ करायचे. तर यात श्वासासोबत एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर, हात सरळ. परत एक श्वास आतमध्ये, कोपऱ्यातून हात सरळ ठेवा, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, बोटांना ताण, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्हीही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पूर्ण मारायच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे, आणि पाच, विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. मान सरळ करायचे आहे आणि आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. दोनही पाय सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे, दोन्ही हात थोडेसे पाठीमागे रेस्ट करायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. तर यात श्वास आतमध्ये घेत डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. एक श्वास आतमध्ये, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. परत एकदा डावा पाय सेम आपल्याला वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, श्वास आतमध्ये रोखून धरायचा आहे. चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. परत एकदा उजवा पाय सेम श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. श्वास बाहेर. ठीक आहे, पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचायचे आहेत. दोनही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचलेले, हातांचे पंजे जमिनी टेकलेले. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे. करूयात. एक, पूर्ण रोटेशन. दोन, तीन, नजर पायाच्या अंगठ्याकडे. चार आणि पाच. पाय पूर्ण सरळ राहील, गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही. आता विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. सेम करायचं आता उजव्या पायाने. उजवा पाय आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, दोन, पोटाच्या स्नायूंवरती ताण पडेल. तीन,
4 आणि 5. ठीक आहे. सेम विरुद्ध दिशेने जेवढा पाय सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त होणार आहे. करूयात. 1 अपोजिट डायरेक्शननी उजवाच पाय. 2 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. 3 4 आणि 5. मांडीच्या आतल्या स्नायूंना तुम्हाला ताण पडताना इथे दिसेल. हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान सरळ करायची आहे. पाय आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये हात वर. हात थोडेसे कानाच्या मागे घ्यायचे आहेत. असं नाही झालं पाहिजे. शक्यतो कानाच्या मागे म्हणजे अप्पर बॅकला ताण पडला पाहिजे. श्वास बाहेर सोडत आता पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये. श्वासासोबत करायचं. पायाचे पंजे सरळ. मान सरळ. पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर. श्वासावरती करा. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श. मान वरती करून पुढे जायचं आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये. परत पुढे. 2 श्वास बाहेर. आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करून पूर्ण पाठीवरती आपल्याला झोपायचं आहे. 1 श्वास आतमध्ये. पाठीवर झोपायचं आहे. 2 श्वास बाहेर. वर यायचा. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. श्वासावरती करा म्हणजे आपल्याला फायदा होणार आहे. 2 श्वास बाहेर. खूप जास्त जमलं नाही तरी श्वासाचा फायदा मात्र आपल्याला करता आला पाहिजे. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. सरळ व्हायचं आता. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे परत जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत. आणि आता दोनही पाय आपल्याला गुडघ्यामध्ये न वाकवता डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे 3 वेळा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 30 अंश म्हणजे फक्त एवढंच. मांडीच्या स्नायूचा वापर करायचा आहे मॅक्सिमम. 2 आणि 3. आता विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे. 1 पाय गुडघ्यामध्ये न वाकवता शक्यतो पण सुरुवातीला ज्यांना खूप पोटावरती ताण पडत असेल त्यांनी थोडस पाय गुडघ्यात वाकवला तरी चालेल. ज्यांना ताण पडतोय त्यांनी. 2 आणि 3. पूर्णपणे मांडीच्या स्नायूचा वापर करून आपल्याला पाय गोल फिरवायचा आहे. ठीक आहे. आता हे 90 डिग्री मध्ये पाय गोल फिरवायचा आपल्याला. दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे 90 डिग्री मध्ये. 1 90 डिग्री म्हणजे पूर्ण वर आणायचे. 2 टाचा पंजे जोडलेले राहतील. पायामध्ये अंतर येऊ द्यायचं नाही. आणि 3 आपल्या सरावाप्रमाणे आपण 3 ते 10 वेळा हे करू शकतो. परत विरुद्ध दिशेने. 1 आता फक्त आपण 3 वेळाच करतो आहोत. हळूहळू ते प्रमाण वाढवायचे आपल्याला. 2 आणि 3. पाय गुडघ्यात वाकवू शकता ज्यांना जमत नाही त्यांनी. ठीक आहे. परत हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे. मान करायची सरळ आणि भद्रासन करायचं आहे. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे आहेत. मान करायची सरळ. नजर समोर. आणि आपल्याला 3 श्वास घ्यायचे आहेत. मी 1 म्हटलं की श्वास घ्यायचा. 2 म्हटलं की श्वास सोडायचा. पोट आतमध्ये घ्यायचा आहे. मॅक्सिमम श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. करूयात. डोळे बंद. पाठीचा कणा ताठ. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. पोट आतमध्ये खेचून फुफ्फुसांमध्ये श्वास घ्यायचा आहे. 1 2. पोटाची हालचाल न करता. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. आणि आता हळूवार डोळे उघडायचे आहेत.
कमरेमध्ये न वागता पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक, कमरेमध्ये न वागता पुढे झुकण्याचा प्रयत्न, मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण, परत सरळ व्हायचं. दोन, परत एकदा. एक, पुढे झुकायचं आहे, परत सरळ व्हायचं आहे. दोन, परत एकदा. एक, परत सरळ व्हायचं आहे. दोन. ठीक आहे. आता दोनही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर, हात खांद्यातून वर खेचायचे आहेत कानाच्या मागे, मान करायचे सरळ, परत हळूवार हात करायचे खाली. दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. वज्रासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला करायचं आहे उष्ट्रासन. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. अर्ध उष्ट्रासन करतोय आपण. ज्यांना पूर्ण जमत नाही त्यांच्यासाठी खांदे मागे रोल करायचे, मान सरळ, आणि श्वास आतमध्ये घेत थोडस आपल्याला मागे झुकायचं आहे. तर यात एक, श्वास आतमध्ये घेत मागे जायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायच्या. आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. परत फिरवायचा. डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. ठीक आहे. ज्यांना शक्य त्यांनी, ज्यांना शक्य नसेल त्यांनी उजव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करा आणि डाव्या हाताने डाव्या पायाला. ज्यांना शक्य त्यांनी विरुद्ध पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आत. चार, श्वास बाहेर. पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. टाचेवरती बसायचं आहे. परत मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात मागे गुंफवायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत आणि आपल्याला श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पहिल्यांदा खोल. एक, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत पुढे, मान करायची खाली, कपाळ टेकवायचं जमिनीला, मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. आणि आता श्वास आतमध्ये घेत फक्त मान वर करायचे. करूयात. एक, श्वास आतमध्ये, मान वर फक्त. परत श्वास बाहेर, मान खाली. दोन, परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, मान वर, खांदे वर, आणि आपल्याला सरळ व्हायचं आहे आणि हात बाजूला करायचे आहेत. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता परत गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत पुढे. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती करायचे आणि थोडस मागे जायचं. श्वास बाहेर सोडत पुढे. अप्पर बॅकला विशेषतः ताण द्यायचा आहे. दोन्ही हात कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न. कमरेतून वाकायचं नाहीये, फक्त हाताची हालचाल आपल्याला करायची आहे. तर यात एक, श्वास आतमध्ये, हात कानाच्या मागे न्यायचं, मान सरळ राहील.
दोन श्वास बाहेर. अप्पर बॅकला ताण पडला पाहिजे, अप्पर बॅकला. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. श्वासावरती करा. खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा. श्वास नियंत्रण पण महत्वाचं आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, हात कोपरातून सरळ ठेवा, मान सरळ. दोन श्वास बाहेर. शेवटचा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. टाचेवरती बसायचं आहे. शशांक भुजंगासन करूयात आपण. मॅटच्या पाठीमागे जायचं थोडासा. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वर. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर, कपाळ टेकवायचंय जमिनीला, मान वरती करायची आहे. आणि भुजंगासन आपल्याला करायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि भुजंगासन आपल्याला करायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा, एक श्वास मध्ये, कंबर उचलून टाचेवरती बसायचं. दोन श्वास बाहेर, हात वर. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. परत एकदा सेम करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर, मान वर. भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत आणि कंबर उचलायची आहे. टाचा टेकवायच्या जमिनीला. पाय करायचे आहेत सरळ. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप आपल्याला करायची आहे. शरीराचा त्रिकोण करायचा प्रयत्न. आता शरीर जमिनीला न टेकवता भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, भुजंगासन. पाय सरळ राहतील. पायाचे गुडघे जमिनीला टेकवायचे नाहीत, तर पाय वर राहील सरळ. मांडीचं आकुंचन, मान वर. दोन कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत. परत एकदा भुजंगासन. एक श्वास आतमध्ये, पाय जमिनीला न टेकवता फक्त पंजे, पायाचे पंजे आणि हाताचे पंजे जमिनीला टेकले पाहिजेत. मान करायची वर पूर्ण. वरती पाहायचा प्रयत्न. गळ्याच्या स्नायूंना ताण. छातीचा पिंजरा वरच्या दिशेने खेचायचा आहे. ऊर्ध्वमुख श्वानासन. परत कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या जमिनीला. दोन पाय सरळ. आता डावा पाय पुढे घ्यायचा आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये 90 डिग्री मध्ये. एक गुडघ्याचा 90 डिग्री अँगल ठेवायचा आहे. मान करायची वर, समोर पाहायचं आहे. मागचा पाय सरळ, गुडघ्याचा 90 डिग्री अँगल. आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती आपल्याला करायचे आहेत. कमरेपासून खाली भाग स्थिर ठेवायचा. दोन्ही हात वर. एक श्वास आतमध्ये, हात वर, बोटांना ताण, कोपरे सरळ. दोन श्वास बाहेर आणि खाली. परत श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ, मागचा पाय सरळ. दोन श्वास बाहेर. डावा पाय घ्यायचा मागे, टाचा टेकवायच्या जमिनीला. शरीराचा त्रिकोण. ज्यांना शक्य नाही त्यांनी नॉर्मल करायचं आहे. पाय गुडघ्यात वाकले तरी चालतील सुरुवातीला. ज्यांना शक्य त्यांनी कपाळ टेकवायचं आहे. आणि आता आपल्याला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. एक 90 डिग्री, डावा पाय सरळ, ताण दिलेला. पुढचा पाय 90 डिग्री मध्ये. दोन्ही हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, बोटांना ताण. दोन श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, कोपरे सरळ, बोट सरळ. दोन श्वास बाहेर. उजवा पाय आता मागे घ्यायचा. शरीराचा त्रिकोण. गुडघे टेकवायचे आहेत.
टाचेवरती बसायचं, कपाळ टेकवायचं जमिनीला. श्वासावरती लक्ष द्यायचं. दोन्ही हात वर, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं आपल्याला राहायचं आहे. या दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, बोटांना ताण द्यायचा आहे आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, कोपरे सरळ, बोट सरळ, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. बोटांना ताण, दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, कोपरे सरळ, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत आपल्याला टाच वरती करायचे. आता एक श्वास आतमध्ये, टाच वर, दोन श्वास बाहेर, टाच खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, टाच वर, दोन श्वास बाहेर आणि टाच खाली. आता आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, दोन, कमरेपासून वरती शरीराची हालचाल करायची, कंबर स्थिर ठेवायची आहे. एक, दोन, हात खांद्याच्या वर, कानाच्या मागे, टाच वर करायचे आहे. एक श्वास आतमध्ये, टाच वर, हात थोडेसे कानाच्या मागे घ्यायचे. आता दोन श्वास बाहेर, टाच खाली. परत एकदा, टाच वरती, एक आणि हात कानाच्या मागे घ्यायचे. अप्पर बॅकला आपल्याला ताण देता आला पाहिजे. कोपऱ्यातून हात सरळ, दोन श्वास बाहेर, हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा, पायाचे पंजे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता आपल्याला श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात सरळ, उजव्या हाताचे बोट जे आहेत ते सरळ पाहिजे, हाताच्या पंजा समोरच्या दिशेने, म्हणजे या झाडाकडे पाहिजे. आता श्वास आतमध्ये घेत उजव्या हाताची मुठी बंद करायची, श्वास बाहेर सोडत हात करायचा सरळ. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, बोटांना ताण द्यायचा आहे. उजव्या हाताच्या बोटांची आपण हालचाल करतो आहोत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत आपल्याला पूर्ण सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर, मान करायची आहे खाली. आणि आता डाव्या हाताकडे लक्ष, डाव्या हाताचा पंजाची हालचाल, बोट मुठी बंद करायची आहेत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत पूर्ण श्वास घेत सरळ व्हायचा आहे. एक श्वास आतमध्ये सरळ आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. परत डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचे आहे. दोनही हात आता डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. बद्ध हस्त त्रिकोणासन आपण करणार आहोत. कोपरे मागे, मान सरळ, डावीकडे झुकायचं आहे. करूयात. एक, डाव्या बाजूला झुकायचं आहे. डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करायचा प्रयत्न. दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत.
परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, डावा पाय सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे आणि उजवीकडे झुकायचं आहे. एक, उजव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे. उजव्या हाताने आपल्या उजव्या कोपऱ्याने उजव्या गुडघ्याला किंवा त्याच्या खाली जायचा प्रयत्न. कडेच्या स्नायूंना ताण येईल. दोन्ही खांदे छाती पाय समोर. परत एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. पायाचा पंजा सरळ करायचा आहे. मान सरळ करायची. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आता पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे, मान सरळ. आता आपल्याला डावीकडे वळायचंय. पहिल्यांदा एक, पाठीला पीळ द्यायचा आहे. सिंपल मुवमेंट. दोन, उजवीकडे एक, दोन. परत डाव्या बाजूला एक, दोन, उजवीकडे एक, दोन. ठीक आहे. टाच वरती करायचे आहे. एक, एक श्वास आतमध्ये टाच वर. दोन श्वास बाहेर टाच खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. डावीकडे वाकायचं आहे. एक श्वास बाहेर, परत श्वास आतमध्ये. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत सरळ एक श्वास आतमध्ये. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनी समांतर. एक, दोन. नॉर्मल करायचं आहे. पुन्हा एकदा एक, दोन, एक, दोन. परत डावीकडे एक एक वेळा. एक, दोन. उजवीकडे एक, दोन. टाच वर करायचे. एक, दोन, एक, दोन. डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. पाय गुडघ्यात वाकवायचा, खाली यायचा. एक, दोन. परत एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे. आपण करूयात सूर्यनमस्कार. 4 करायचे आहेत फक्त. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. दोन्ही हातांचे कोपरे एका सरळ रेषेमध्ये. दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवरती दाब द्यायचा आहे. आणि आता श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन श्वास आतमध्ये, तीन श्वास बाहेर आणि पुढे. डावा पाय मागे करायचा आहे. चार श्वास आतमध्ये, मान वर. पाच श्वास बाहेर, गुडघे छाती अनुवटी. सहा श्वास स्थिर ठेवायचा आहे. सात श्वास आतमध्ये, आठ श्वास बाहेर, नऊ श्वास आतमध्ये, 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. परत 2 श्वास आतमध्ये, 3 श्वास बाहेर, 4 श्वास आतमध्ये, थोडासा ताण द्यायचा. 5 श्वास बाहेर, श्वास स्थिर ठेवून 6वी स्टेप. 6 श्वास स्थिर म्हणजे न घेता. 7 श्वास आतमध्ये, 8 श्वास बाहेर, 9 श्वास आतमध्ये, 10 श्वास बाहेर, 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी नॉर्मल करा. 2 3 4 5 शरीराची लयबद्ध हालचाल होणं गरजेचं आहे. 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11 आणि 12. ठीक. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. हळूवार श्वास घ्यायचा आहे आपल्याला, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची आणि हृदयाची गती सामान्य करायचा प्रयत्न. डोळे बंद ठेवून आपल्याला आपल्या शरीरातील अंतर्गत हालचालींचं निरीक्षण करायचं आहे. लगेच मनाचं विचार चक्र चालू होऊ द्यायचं नाहीये, तर आपल्या शारीरिक हालचालींकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेताना, श्वास बाहेर सोडताना होणाऱ्या पोटाच्या स्नायूंच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे. योगासनं केल्यानंतर ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय ते स्नायू आता हळूवार रिलॅक्स होत आहेत, तर त्यांच्यामध्ये होणारा जो बदल आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. जेवढं तुमचं निरीक्षण चांगलं, तेवढं तुमचं त्याच्यावरती नियंत्रण चांगलं होऊ शकणार आहे. त्यामुळे नियंत्रणासाठी पहिली पायरी आहे आपलं निरीक्षण. पहिले शारीरिक हालचालींचं निरीक्षण करायचं आहे. योगिक क्रिया जर का व्यवस्थित अभ्यासल्या तर त्याच्यावरून लक्षात येतं की सुरुवातीला आपल्याला श्वासानुसार, आपल्या अपेक्षेनुसार हालचाली करायच्या आहेत. अपेक्षेनुसार श्वास घ्यायला शरीराला ट्रेन करायचं आहे. आणि अशा शारीरिक हालचाली आणि श्वसनाच्या क्रिया यांवरती नियंत्रण मिळवल्यानंतर हळूहळू आपल्याला मनाचं निरीक्षण करायचं आहे. मनाच्या क्रियेचं निरीक्षण करायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं आहे. त्यामुळे या सगळ्या क्रिया क्रमाक्रमाने आपल्याला साध्य होतात. त्यातली पहिली पायरी म्हणजे आपल्या शारीरिक हालचाली आपल्या नियंत्रणामध्ये सुरुवातीला करायच्या आहेत. अशा शारीरिक हालचाली झाल्यानंतर त्यामध्ये होणाऱ्या बदलांचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग त्या होणाऱ्या बदलांचं निरीक्षण केल्यानंतर अगदी स्थूल निरीक्षण आणि अगदी सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यावरती हळूहळू नियंत्रण मिळवायचं आहे आणि ते हळूहळू शिथिल करायचे आहेत. आणि एवढ्या पूर्ण कालावधीपर्यंत शरीरातील सर्व हालचालीचं निरीक्षण झाल्यानंतर आपल्याला मनाला मात्र भरकटू द्यायचं नाहीये. एकतर श्वास किंवा शारीरिक क्रियांवरती नियंत्रण किंवा निरीक्षण यावरतीच आपल्या मनाला केंद्रित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. परत पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार आणि खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, हळूवार आणि खोल श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वसन ही प्रक्रिया ऐच्छिक पण असते आणि अनैच्छिक पण असते. म्हणजे आपला व्हॉलेंटरीली कंट्रोल पण करू शकतो किंवा जर का आपलं त्याच्याकडे विशेष लक्ष नसेल तर ती स्वतःच्या स्वतः आपल्या नियंत्रणाव्यतिरिक्त सुरू राहत असते. त्यामुळे अशा या
श्वसन क्रियेला आपल्याला काय करायचं आहे, सवय लावायची आहे, त्याच्या गतीला आपल्याला मेंटेन करायचं आहे. आणि ही सवय डायरेक्ट लागत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला श्वास घेण्याची प्रक्रिया लांबवायची आहे, श्वास सोडण्याची प्रक्रिया लांबवायची आहे. कमीत कमी रोज 10 ते 20 श्वास आपल्याला आपल्या नियंत्रणामध्ये घ्यायचे आहेत. 4 ते 5 सेकंद श्वास घ्यायला लावायचे आहेत आणि 4 ते 5 सेकंद श्वास सोडायला लावायचे आहेत. अगदी जाणीवपूर्वक, नियंत्रणपूर्वक आपल्याला ही क्रिया करायची आहे. तुम्ही आता या क्रियेला सुरुवात करायची आहे. तुमचे डोळे बंद आहेत. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या नियंत्रणामध्ये शरीरामध्ये गेला पाहिजे आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुम्ही स्वतःहून नियंत्रणामध्ये बाहेर सोडला पाहिजे. श्वास आतमध्ये घेताना तुम्ही ज्या क्रिया करता आहात त्या क्रियांकडे लक्ष द्यायचं आहे. श्वसनाच्या स्नायूंचा जो वापर करता आहात त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये फक्त श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास रोखून धरायचा नाही आहे. मनामध्ये येणाऱ्या विचारांना आता सध्या कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. त्याला सुद्धा आपल्याला ट्रेन करायचं आहे स्वतःला, की प्रत्येक वेळेला मनात आलेल्या विचारांना प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं किंवा त्याच्यासाठी आपण बाध्य नसतो. तर ही क्रिया कळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू. सकाळी नाही काय अडचण आहे. खूपच अडचण तर बघू, पण सकाळी सकाळी नाही.